सविस्तर सगळं सांगते. आता अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले हे मला माहिती नाही, हे मी तुमच्याचकडून ऐकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार आहेत. त्याच्यात आदरणीय पवारसाहेब, वंदनाताई, फौजियाताई आणि प्रफुल्ल पटेल. जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन किंवा मणिपूरवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा मणिपूरच्या चर्चेमध्ये महिलांवर बलात्कार झाले, महिलांवर अत्याचार झाले आणि तेव्हा मतदानाची वेळ जेव्हा आली किंवा चर्चेत भाग घ्यायचा वेळ आला तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी भारतीय जनता पक्ष ज्यांची सत्ता मणिपूरमध्ये आहे, जिथे बलात्कार झालेत, लोकांची घरं जाळली गेली आहेत, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्याचा आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या भारतामध्ये कुठल्याही महिलेचा जर बलात्कार होणार असेल तर जरी आम्ही सत्तेत असलो तरी जो गलत है वो गलत ही है, त्या बाजूने आम्ही मतदान करणार नाही. हे राजकारण असलं तरी काही तत्वाचीही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं की प्रफुल्ल पटेलांनी अशा गोष्टीला त्यांनी सहकार्य होकार दिला आणि भारतीय जनता पक्षाची आणि आमची एक वैचारिक मोठी लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये जर प्रफुल्ल पटेल त्या बाजूने काही निर्णय त्यांच्या बाजूने घेणार असतील ते आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जुलै महिन्यातच केलेलं आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी या मणिपूरच्या केसमध्ये किंवा हे जे चुकीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे त्या बाजूनी जेव्हा ते मतदान करतात त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे डिस्क्वालिफिकेशनचं आम्ही परत मागणी केलेली आहे. हे राज्यसभेची आहे. लोकसभेमध्ये मी स्वतः अमोल कोल्हे, नवाब मलिक, आपलं फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही मेंबर्स आहोत. सुनील तटकरेंवर डिस्क्वालिफिकेशन आम्ही पहिल्याच दिवशी केलं. याचं कारण असं की अजित पवारांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला आणि त्यांनी आणि अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांनी जे इंटरव्ह्यूज तुमच्याच चॅनलवर केलेले आहेत त्याच्यात त्यांच्याच मंत्रिमंडळातली लोक म्हणालेली आहेत की आम्ही आदरणीय पवार साहेबांना न विचारता त्यांना अंधारात ठेवून शपथ घेतलेली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे. तर जर पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना तुम्ही एखादा एवढा मोठा निर्णय घेता, ऑफकोर्स इट इज डिस्क्वालिफिकेशन. तर त्याच्यामुळे सुनील तटकरेंना आम्ही पहिल्यांदा त्यावेळीच नोटीस पाठवून डिस्क्वालिफिकेशन करा अशी मागणी केली. त्याच्यानंतर 2 दुर्दैवी घटना झाल्या ज्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना झाल्या. एक गोष्ट की आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन मूव्ह केलं होतं पूर्ण ऑपोजिशननी आणि त्यावेळीस त्या भागात झालेल्या महिलांवरचे बलात्कार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणा हा भारतीय जनता पक्षाने दाखवला आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र राहिलो. त्यावेळीस सुनील तटकरेंनी सरकारच्या बाजूने म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार असतील, घराची मणिपूरमध्ये जळत होती त्याच्या विरोधात, त्याच्या आम्ही विरोधात होतोय, पण सुनील तटकरेंनी त्या नो कॉन्फिडन्स मोशन हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान केलं. तर अर्थातच ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटलं. या राज्यात देशात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल तर त्याचा आम्ही विरोधच करणार. त्यानंतर आलं महिला धोरण. महिला धोरणामध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हालाही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं की आम्ही हे धोरण आणतोय. ऑपोजिशन आणि रुलिंग पार्टी यांनी एक मताने मतदान केलं आणि या देशामध्ये आम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये एक सिग्नल दिला की जेव्हा महिलांचं सबलीकरण असेल तेव्हा आमची सगळ्यांची मतं एक आहेत आणि एक मताने ते बिल पारित झालं. माननीय प्रधानमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनीही आमचे आभार मानले, आम्ही त्या बिलचं स्वागत केलं. त्याच्यामुळे अतिशय सुसंस्कृतपणाने ते झालं. पण त्या मतदानाला सुनील तटकरे हजर नव्हते. तेव्हा पक्षानेही विचारलं की तुम्ही का नव्हता हजर, तर त्यांची काय कारण आहे त्याच्यात मला जायचं नाहीये. पण त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा केलं की डिस्क्वालिफिकेशन म्हणजे मणिपूरमध्ये जेव्हा घटना होते तेव्हा त्यांनी सरकारच्या बाजूनी मतदान केलं आणि जेव्हा महिला सबलीकरणाचा विषय आला तेव्हा त्यांनी मतदान केलं नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे योग्य नाही, आमच्या धोरणांना योग्य नाही. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्पीकर साहेबांना विनंती केली की आमची डिस्क्वालिफिकेशनची मागणी आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांनी महिलांच्या विरोधात किंवा आमच्या जे धोरण आहे पक्षाचं
त्याच्या विरोधात जर मतदान केलं असेल तर त्याच्या, कारण हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि आमची एक राजकीय लढाई आहे आणि त्या राजकीय लढाईमध्ये तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नैतिकतेवर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलं आणि म्हणून आम्ही सिलेक्टिव्ह नाही आहोत. आम्ही ह्याच्यात असेंब्ली आपलं लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये ज्या 2 लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना सपोर्ट केलं म्हणून आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि आम्ही सिलेक्टिव्ह केलेलं नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.